हॅलो मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एव्हरीवन इज ब्युटिफुल या चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, आज आपल्याला सहावारी साडीची नऊवारी साडी कशी नेसायची आणि तेही सोप्या पद्धतीने ते पाहणार आहोत. तर मी बघा साडी केवढी घेतली आहे, एक पूर्ण हात घेतली आणि अजून थोडीशी घेतली मी साडी. आणि आता आपल्याला मध्ये गाठ मारायची आहे. आणि जी थोडीशी साडी घेतली आहे ना, ती मी लेफ्ट साईडला घेतली आहे, डाव्या बाजूला साडी तेवढी घेतली आहे. आणि बाकीची पदराकडची साईड आहे ना, ती राईट साईडला आहे, म्हणजे उजव्या बाजूला मी पदराकडची साईड ठेवली आहे. आणि आता आपण सहावारीची नऊवारी साडी नेसत आहोत. आता आपण ना लेफ्ट लेग म्हणजेच डाव्या पायाला साडी गुंडाळलेली आहे आणि ते जे खाली आहे साडी ती मला वाटलं की पुरत नाही मला मागे काष्ट्याला, म्हणून मी अजून डाव्या साईडला थोडीशी साडी घेतली आणि परत गाठ मारली. कळालं, आपल्याला ॲडजस्ट तिथले तिथं लगेच जमलं पाहिजे. आपण डाव्या साईडला साडी केवढी घेतली आहे, जास्त घेतली का कमी घेतली. जर डाव्या साईडला साडी तर तुम्ही जास्त घेतली ना तर पदर तुमचा छोटा आहे, त्यामुळे डाव्या साईडला साडी जेवढी हवी तेवढीच तुम्हाला घ्यायची आहे, जेणेकरून फक्त काष्टा आतमध्ये थोडा टक झाला पाहिजे. आता तुम्ही माझं बघाल, आता मी ना मागच्या प्लीट्स करते आहे काष्टाच्या मेन म्हणजे, आणि त्या मागे थोडेसे टक झाला पाहिजे, आतमध्ये साडी थोडीशी गेली पाहिजे, एवढीच साडी तुम्हाला या डाव्या पायावर घ्यायची आहे, हे लक्षात ठेवा. आणि साडी कधीही चूज करताना ना तुम्ही साडीचा कलर वेगळा आणि काठाचा कलर वेगळा अशी मस्त साडी घ्या, म्हणजे खूप छान दिसते. थोडा डार्क कलरची साडी घ्या, कॉन्ट्रास्ट कलरमध्ये घ्या, खूप सुंदर साडी दिसते. आता हे बघा, काष्टा मी मागे टक केला, सुंदर काष्टा येतो, पाय मागून जास्त दिसत नाही या काष्टा पद्धतीमध्ये. आणि स्वतः म्हणजे बॉडीला जास्त हेवीनेस नाही वाटत. जसं नऊवारी घातली की थोडीशी हेवी वाटते ना, तसं त्या मनाने या साडीमध्ये किंवा ह्या ड्रेपमध्ये नाही वाटत. आता उजव्या पायाला साडी गुंडाळलेली आहे आणि आपल्याला पदर तयार करायचा आहे. तो पदर आपण डाव्या खांद्यावर घेणार आहोत. कळालं? तर आपण पदर तयार करूयात. पदर तयार करण्याची माझी सर्वात सोपी पद्धत आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर पण स्पेशल पदर कसा तयार करायचा पटकन 5 मिनिटाच्या आत तेही मी दाखवले. आता मी जस्ट एजेस जुळून घेतलेले आहेत, एक रफ प्लीट्स केलेला आहे आणि शोल्डरवर टाकलेलं आहे. शोल्डरवर पदर हा छोटा आहे सध्या. आता मी व्यवस्थित फेअर प्लीट्स करणार आहे. फेअर प्लीट्स करायची माझी सोपी पद्धत आहे. प्रत्येक साडीला, नऊवारी काय सहावारी साडीला पण मी अशाच प्लीट्स करते. आणि जोपर्यंत या प्लीट्स मला माझ्या मनासारख्या भेटत नाही तोपर्यंत मी करते, पण 5-10 मिनटात या माझ्या प्लीट्स होऊन जातात. आता या प्लीट्स मला फेअर प्लीट्स मिळाल्या. आता त्याच प्लीटला फॉलो करत मी पूर्ण पदर करते. आणि पदर व्यवस्थित केल्यानंतर त्याला थोडंसं प्रेस करायचं, हँड प्रेस. हे बघा, म्हणजे असं प्रेस करते आहे. डायरेक्ट आयर्न घेऊन प्रेस करायचं नाही किंवा आपलं स्ट्रेटनर घेऊन पण प्रेस स्वतःला करता येत नाही किंवा तेवढा वेळ नसतो इनफॅक्ट आपल्याला, त्यामुळं हाताने तरी प्रेस करायचं आहे. आता शोल्डरवर आपण पिन लावून घेऊयात. शोल्डरला पदराला पिन बरोबर मध्यभागी लावायची, जास्त मागे नाही किंवा जास्त पुढे नाही. याने पदर व्यवस्थित सिक्युअर राहतो, साध्या साडीला सुद्धा. आणि मोठमोठ्या पिना वापरा, पटकन घुसतात आणि राहतात. छोट्या पिनांना वेळ फार जातो, कारण काठा पदराच्या साडीला छोटे पिन शक्यतो बसत नाही. पिनांची धार चांगली असावी. पिनांना जर बॉल असेल टोकाला तर साडीचा धागा ते खेचून घेते. आता परत आपण ना समोरच्या प्लेट्स या थोडं हँड प्रेस करूयात. आणि जी पहिली प्लेट आहे ती आपल्याला मागे, काष्टाच्या मागे आपल्याला सेफ्टी पिननी सिक्युअर करायची, हे लक्षात ठेवा. आता मागे अशा पद्धतीने पिन लावायची की आत्ताचा पदर घेतलेला आणि मागचा काष्टा हे दोन्ही एकाच पिनात आला पाहिजे, म्हणजे आपलं काम इथे एकाच पिनमध्ये होतं. आता लेगिन्स मी थोडी मोठी घातली म्हणून खालची थोडीशी लेगिन्स दिसते. जर इथे तुम्ही 3/4 लेगिन्स घातली तर तुमचा फार थोडासा पाय दिसतो या काष्टा किंवा या नऊवारी ड्रेपमध्ये. आता तुम्हाला फ्रंटला असे हँड प्रेस केलं आहे आणि तुम्ही मध्ये कमरपट्टा म्हणू शकता किंवा वेस्ट बेल्ट म्हणू शकता, ते पण तुम्ही घालू शकता, छान दिसतं. एक गजरा, नथ, चंद्रकोर असं सगळं घालून, हिरव्या बांगड्या घालून तुम्ही तुमचं पूर्ण लुक तयार करू शकता. पदरावरती जरदारीचं मोर नाचरा हवा आणि मला माझ्या कपाटात पैठणी हवी असे म्हणून तुम्ही पैठणी घेऊ शकता. पैठणी नऊवारीला तर खूपच छान दिसते, म्हणजे नऊवारीची पैठणी खूप छान दिसते, पैठणीची नऊवारी खूप छान दिसते. एनिवे, तुम्ही ह्या साडी ट्रेपमध्ये डान्सही करू शकता. व्हिडिओ आवडला का नक्की सांगा. बाय.